मोदकाच्या परफेक्ट पारीसाठी इथे अर्धी वाटी पाणी आपल्याला लागणार आहे। त्यानंतर अर्धी वाटी दूध आपण घेणार आहे, थोडंसं मीठ, थोडंसं साजूक तूप यामध्ये आपल्याला घालायचं आहे। बरोबर एकच वाटी एवढं तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। थोडा वेळ हे पीठ आपल्याला यामध्ये होऊ द्यायचं आहे। आता आपण गॅस बंद करणार आणि यावर झाकण ठेवून परत 5 मिनिटं असंच राहू देणार। आपण मोदकात भरायचं सारण करणार आहे, त्यासाठी 1 चमचा साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर हा खवलेला नारळ साधारणतः 5 मिनिटं आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये गूळ घालणार आहे। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ तुम्हाला जसं गोड लागते त्याप्रमाणे घालायचं आहे। थोडीशी इलायची आणि जायफळची पूड आपण यामध्ये घालणार आहे। आपलं मोदकामध्ये भरायचं सारण रेडी आहे। ही उकड आपल्याला ताटात काढून घ्यायची आहे। उकड ही गरम असतानाच एकजीव करून याचा आपल्याला मऊसर असा गोळा बनवायचा आहे। साईजचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे। तांदळाच्या पिठीचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे आणि आपल्याला याची पातळ अशी वाटी बनवायची आहे। तुम्ही इथे बघू शकता पातळ पुरी मी इथे करून घेतलेली आहे। आता आपल्याला याला अशा कड्या करायच्या आहेत। कडी ही आपल्याला खालपर्यंत करत न्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे। आता हे एकाच डायरेक्शनने आपल्याला असं बंद करत न्यायचं आहे। नंतर हा मोदक आपल्याला पॅक करायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला मोदक मस्त झालेला आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये ठेवूया आणि बाकीचे मोदक बनवेपर्यंत जे मोदक झाले ते आपल्याला कपड्याने झाकून ठेवायचे आहे। मोदकांवर आपल्याला केसर लावायचं आहे। केसर लावताना पाण्याचा हात घ्यायचा आहे थोडा, त्यामुळे केसर हे छान चिटकते। सर्व मोदकांना केसर लावून झालेलं आहे। आता आपण स्टीम करूया। हे 6 मिनिटं आपल्याला हे स्टीम करायचे आहेत, कारण यामध्ये भरलेलं सारण हे ऑलरेडी आपलं शिजलेलं आहे, त्यामुळे आपल्याला तेवढी स्टीम ते करायचे आहेत। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।